आपे आता जी काय होतं ना अर्जुन, हे जे काही होते त्याला असं शब्दात नको अडकूया, असंच राहू देत की. आपे जोपर्यंत तू माझा नवरा म्हणून स्वीकार करत नाही ना, तोपर्यंत तुझ्या सगळ्या इच्छांचा आदर करत राहीन मी. झोपून घे. निघू उद्या सकाळी. गुड नाईट. अर्जुन, उद्या सांगणार आहे मी तुला. आता कसं सांगणार आहे ते माहित नाही, सांगणार आहे नक्की. माझं तुझ्यावर लई प्रेम आहे. आणि तुझ्यासारखा बेस्ट नवरा ना मला शोधून बी सापडणार नाही. आता पायातले बूट काढून वर या बघू. काय चाललंय? आप्या कुठे आहे तू? आणि काय आहे सगळं? सरप्राईज. अगं हो, पण कसलं? आप्पे आप्या प्रिया अर्जुन,
मला सिरियामधली युद्ध आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय राजकारणावर होणारे परिणाम यावर लिहायला सांग. झोपेतनं उठणं 10 पानं लिहू शकते, पण तुला हे पत्र लिहिताना मात्र काय लिहू तेच कळत नाही. पण मला जे वाटतंय जसं वाटतंय तसं सांगते. सुरुवात करताना जेव्हा प्रिय अर्जुन लिहिलं ना, तेव्हाच आपोआप माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं. अरे कारण तू असाच आहे. पहिल्यांदा पण हॉटस्पॉटचा पासवर्ड सांगितला होतास ना, तेव्हा पण असंच हसू उमटलं होतं. आणि अर्जुन, ते हसू अजूनही तसंच आहे. त्या दिवसापासून तू कायम माझ्यासोबत आहे. मला भीती वाटली, मला रडू आलं, मला टेन्शन आलं, तरी तू कायम माझ्यासोबत असते. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याची मी कल्पनाही करू शकत नाही. एवढा महत्वाचा भाग झालायस तू माझ्या आयुष्याचा. तुला माहितीये, लई दिवस माझ्या मनात एक गोष्ट होती आणि ती तुला सांगायची पण होती. अर्जुन, मध्ये मध्ये मी तुझ्यावर संशय घेतलेला. पैसे कुठून आले असं विचारायचे. त्याचं ना मला लई वाईट वाटतंय. अर्जुन, तुझ्यासारखा बापू म्हणतात ना, तसं सोन्यासारख्या माणसावर मी उगाच संशय घेतला असं वाटत राहत. पण तू तेव्हा बी मला समजून घेतलंस. अर्जुन, तू एवढं भारी काय आहेस माहितीये का? कारण तू जीवापाड प्रेम करतो आणि समोरच्याला याची जाणीव करून देतो की ती व्यक्ती केवढं प्रेम डिझर्व करते. तुझ्यासारखं, तुझ्या इतकं प्रेम मला बी कधीतरी करता यावं. तुझीच आप्पी. आई शपथ, अर्जुन तू रडतोयस कशाला? सॉरी सॉरी, चुकलं माझं. नाही खरंच चुकलं. अरे मला माहिती होतं मला नाही जमणार, पण मग असं वाटलं तुला भारी वाटेल म्हणून मग मी लिहिलं. सॉरी खरंच. मी काय करू? तू मला शिक्षा दे. मी काय करू? मी उठा बशी जाऊ का? सॉरी की तू रडतोयस कशाला? तू कशाला सॉरी म्हणतीये? तू रडतोयस कशाला? एवढं सगळं कोण करतं? कोण करत म्हणजे? अर्जुन, अरे एकमेकांसाठी करताना असं मोजून मापून करायचं असतं व्हय? अगं
पाहता दाटले उन्हातही चांदणे राहिले कातरी मनातले सांगणे हरवते अन पुन्हा गवसते पुन्हा जशी उमगते अन मना विलगते कविता जशी तू तेव्हा तशी तू तेव्हा तशी तू तेव्हा तशी तू तेव्हा तशी पहा अप्पी आमचे कलेक्टरचे सर्व एपिसोड्स फक्त झी5 वर.